राज्यसभेतील 56 जागा रिक्त होत असून त्यासाठी 27 मार्च रोजी निवडणूक होणार असल्याची घोषणा निवडणूक आयोगाकडून झाली। या जागा महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश, गुजरात, आंध्र प्रदेश, तेलंगणा, राजस्थान, कर्नाटक, उत्तराखंड, छत्तीसगड, ओडिशा, हरियाणा आणि हिमाचल प्रदेश या 15 राज्यांमधल्या आहेत। त्यातल्या 6 जागा महाराष्ट्रातल्या आहेत। 13 राज्यातील 50 राज्यसभा सदस्यांचा कार्यकाळ 2 एप्रिल रोजी संपतोय, तर 2 राज्यातील उर्वरित 6 सदस्यांचा कार्यकाळ हा 3 एप्रिल रोजी संपणार आहे। राज्यसभेच्या महाराष्ट्रातील 6 जागांसाठीच्या निवडणुकींचं वेळापत्रक निवडणूक आयोगाने जाहीर केले। या 6 जागा कोणत्या ते पाहूयात। राज्यसभेतून निवृत्त होणाऱ्या एकूण खासदारांमध्ये महाराष्ट्रातील 6 खासदारांचा समावेश आहे। यामध्ये माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपचे वरिष्ठ नेते प्रकाश जावडेकर, केंद्रीय मंत्री नारायण राणे, काँग्रेसचे खासदार कुमार केतकर, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अनिल देसाई, राज्यमंत्री व्ही मुरलीधरन आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या वंदना चव्हाण यांचा समावेश आहे। महाराष्ट्रातल्या राजकारणात मध्यंतरी झालेल्या 2 भूकंपामुळे राजकीय गोळाबेरीज बदलली आहे। शिवसेनेतल्या बंडात एकनाथ शिंदे यांच्यासोबत बहुतांश आमदार व खासदार गेले। त्यामुळे शिवसेनेचे अनिल देसाई निवृत्त होत असताना शिवसेनेकडून त्या जागेवर अर्थातच एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेकडून हक्क सांगितला जाईल। तीच स्थिती वंदना चव्हाण यांच्या जागेच्या बाबतीत होईल। राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर बहुतांश आमदार अजित पवार यांच्या सोबत गेले। त्यामुळे वंदना चव्हाण या जरी शरद पवार यांच्याबरोबर असल्या तरी जसं उद्धव ठाकरे यांच्याकडे उमेदवार निवडून आणण्यासाठी संख्याबळ नाही, तसंच शरद पवार यांच्याकडेही संख्याबळ नाही। इथं शिवसेनेच्या व राष्ट्रवादीच्या प्रत्येकी एका जागेवर उमेदवारी देण्यामध्ये भारतीय जनता पक्षाने हाबाडा दिला तर त्या दोन्ही जागेवर भाजपचे उमेदवार दिसू शकतात। याबरोबरच भाजपचे राज्यसभेतील सदस्य नारायण राणे व व्ही मुरलीधरन जे सध्या केंद्रात मंत्री आहेत त्यांचा देखील कालावधी संपतोय। इथं एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, केंद्रातील सरकारचा देखील याच दरम्यान कालावधी संपतोय आणि राज्यसभेच्या या 6 जागांसाठी निवडणूक होईपर्यंत लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागलेली असेल। आता सरकार राहणार नसल्यामुळे हे दोघे पुन्हा राज्यसभेवर जातील का याविषयी शंका वाटते, कारण ज्या कारणासाठी नारायण राणे यांना ताकद दिली होती ते कारणच आता संपलं आहे, म्हणजे शिवसेनेत बंड झालं। एकनाथ शिंदे शिवसेना घेऊन भाजप बरोबर आले, त्यामुळे उद्धव ठाकरेंना शह देण्यासाठी नारायण राणेंना मंत्रिपद दिलं होतं। तो हेतू आता सफल झाला आहे। शिवाय लोकसभेला नारायण राणे यांचे पुत्र निलेश राणे यांना उमेदवारी दिली जाईल, परिणामी नारायण राणे यांचा राज्यसभेचा पत्ता कट होईल असं दिसते। व्ही मुरलीधरन यांना लोकसभा लढवायला सांगतील। भाजपच्या 3ऱ्या जागेवर प्रकाश जावडेकर आहेत। ते भाजपचे वरिष्ठ नेते असून सध्या त्यांच्यावर केरळची जबाबदारी सोपवली आहे। ते जर पक्ष संघटनेत काम करणार असतील तर त्यांना पुन्हा राज्यसभेवर पाठवण्याची शक्यता कमी वाटते। आणि शेवटचे काँग्रेसचे कुमार केतकर, या जागेवर काँग्रेसकडून कुणाची वर्णी लागते याची उत्सुकता नक्कीच असेल। आता भाजपकडून नवीन चेहऱ्यांना संधी दिली जाणार का? शिवाय त्याच दरम्यान होत असलेल्या लोकसभा निवडणुकीत बेरजेचं राजकारण करण्यासाठी काही मंडळींना राज्यसभेवर पाठवून त्यांची ताकद लोकसभेसाठी घेतली जाण्याची शक्यता अधिक वाटते। त्याबरोबरच ज्यांना येणाऱ्या नवीन मंत्रिमंडळात संधी देण्याची व्यूहरचना असेल अशांनाही राज्यसभेवर घेतलं जाईल। त्याच अनुषंगाने विचार करता विनोद तावडे यांना राज्यसभेवर पाठवलं जाण्याची शक्यता अधिक वाटते। राष्ट्रीय राजकारणात विनोद तावडे यांचं वलय आणि वजन चांगलंच वाढले। नुकतीच त्यांना लोकसभेसाठी सर्वाधिक गुंतागुंतीचं राजकारण असलेल्या बिहारची जबाबदारी दिली आणि लगेचच नितीश कुमार भाजप बरोबर आले। यामध्ये तावडेंचा रोल महत्त्वाचा मानला जातोय। 2024च्या लोकसभा निवडणुकीत भाजप सत्तेत आलं तर महाराष्ट्रातून विनोद तावडे नक्कीच मंत्रिमंडळात असतील, इतका विश्वास त्यांनी मोदी आणि शहांचा मिळवलाय। तावडेंच्या बाबतीत जसं हे गणित आहे तसंच लोकसभेच्या दृष्टिकोनातून पुणे, मुंबई किंवा उर्वरित महाराष्ट्रातील ताकदवान नेत्यांचा लोकसभा निवडणुकीसाठी फायदा करून घेण्यासाठी त्यांना राज्यसभेवर पाठवलं जाऊ शकतं। ते नेते नेमके कोण असू शकतात हे लवकरच कळेल।
तुम्हाला याविषयी काय वाटतं ते व्हिडिओच्या खालील कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि यूट्यूब व फेसबुकवर जिथं आपण हा व्हिडिओ पाहताय तिथे फॉर द पीपल न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक आणि फॉलो जरूर करा. धन्यवाद.